हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत छोले भात. त्यासाठी छोले पुलाव. तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, 10 वाट्या घेतलेल्या आहेत छोट्या. हे पहा, ह्या 10 वाट्या मी घेतलेले आहेत तांदूळ. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि निथळायला ठेवलेले आहेत. तर हे या 10 वाट्या आहेत. तर 10 वाट्यांसाठी जो आपला नॉर्मल घरातला ग्लास आहे ना, ते 5 ग्लास भरून पाणी मी घेतलेलं आहे आणि गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरात जी वाटी वापरत असाल त्याच्याने प्रमाण घ्या. जर तुमच्याकडे इंद्रायणी नसेल आणि साधा कुठलाही तुम्ही तांदूळ वापरत असेल तर 2 वाट्यांना 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे. मी इथं 2 वाट्यांना 1 ग्लास घेतलेला आहे, कारण हा इंद्रायणी आहे, चिकट होतो त्यामुळे. आता भातासाठी आपण साहित्य बघूया. 5-6 मोठे कांदे घ्यायचे आहेत उभे चिरून, थोडासा कढीपत्ता, आलं आणि लसूण मी कुटून घेतलेलं आहे. अर्धा इंच आलं आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत, जे मी कुटून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत. 1 मोठा बटाटा घेतलेला आहे आणि हे घेतलेले आहेत मी गरम मसाले. तुम्ही तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते कुठलेही गरम मसाले तुम्ही घेऊ शकता. आणि इथं आहे 1 वाटी भिजवलेले छोले. हे कच्चे आहेत, उकडलेले वगैरे नाही आहेत, फक्त मी सकाळी भिजवलेले आहेत आणि आता मी संध्याकाळी त्याचा भात करते आहे. तर हा 1 वाटी छोले आहेत. आणि आता मसाल्यांमध्ये बघू मी काय काय घेतले ते. इथे घेतलेला आहे मी 1 मोठा चमचा भरून मटन मसाला. जर तुमच्याकडे नसेल तुम्ही बिर्याणी मसाला, चिकन मसाला वापरला तरीही चालेल. 2 चमचे मिरची पावडर, ही कमी तिखट आहे. 3 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मोठा हळद आणि 3 चमचे धना पावडर. तर जर तुमच्याकडे कांदा मसाला नसेल तर तुम्ही फक्त मिरची पावडरचं प्रमाण थोडंसं वाढवा तरीही चालेल. नसेल तर तुमच्या घरात जो पण मसाला घरगुती असला तो टाकला मटन किंवा चिकन मसाल्याच्या ऐवजी तरीही चालेल. चला तर मग आता आपण भात बनवायला घेऊया. हे इकडे पहा, मी एका बाजूला 5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. आपण गरमच पाणी भातात टाकणार आहे, त्यामुळे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आणि लवकर शिजतो. तर चला मग आता आपण भाताला फोडणी द्यायला सुरू करूया. हे पहा व्ह्यूअर्स, आता इथं मी गॅसवरती ना कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये मी घेतलेला आहे 5 चमचे तेल. भातामध्ये नेहमी तेल जास्त टाकत जा, म्हणजे काय होतं ना, भात मोकळा होतो, मऊही शिजतो आणि चवही छान लागते. तुमच्याकडे जर तूप असेल, तुम्हाला तुपात बनवायचं असेल, साजूक तुपात तरीही चालेल, ते टाकलं तरी चालेल. सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत गरम मसाले. गरम मसाले थोडेसे असे फुटायला आले, थोडेसे परतले 1-2 सेकंद की कांदा टाकायचा आहे आणि कढीपत्ता. आता हाय फ्लेमवरती आपल्याला हा कांदा जो आहे तो लाईट ब्राऊन करून घ्यायचा आहे, डार्क ब्राऊन करायचा नाही आहे, त्यामुळे भाताची चव बिघडू शकते. त्यामुळे थोडंसं लाईट ब्राऊन करायचं आहे आपल्याला. तर पण तो लाईट ब्राऊन करून घेऊया. बघू शकता तुम्ही. हे पहा, आता आपला कांदा ना छानपैकी असा लाईट ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यापेक्षा डार्क कलर आपल्याला कांद्याचा करायचा नाही. आता आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये जी आपण कुटलेलं आलं लसूण होतं ते टाकायचं आहे. हे आपण शेवटी नंतर टाकतो आहे, कारण हे पटकन करपून जातं आणि ह्याची चवही बिघडते. त्यामुळे हे कांदा परतल्यावरतीच आपल्याला टाकायचे आणि 10-15 सेकंद फक्त हे परतायचं, कारण हाय फ्लेमवरती आहे गॅस, लगेचच परतलं जातं. हे पहा, आता परतलं गेलंय ते छानपैकी. आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकणार आहे. आता टोमॅटो मी परततीये, तर टोमॅटो सोबतच छोले भिजवलेले
आपण टाकून घ्यायचे आणि बटाटा देखील टॅमॅटो सोबत परतून घ्यायचा. मी मोठे मोठे कापलेत बटाटे. आता हे देखील परतून घ्यायचं आहे. आता आपण हे मसाले ह्याच्यात टाकायचे आहेत जे मी तुम्हाला मगाशी दाखवले होते आणि हे मसाले पण आपण परतून घेऊ. आता आपण हाय फ्लेम वरतीच किंवा मीडियम फ्लेम करायची आहे गॅसची आणि टॅमॅटो आणि मसाले छानपैकी परतून घ्यायचे जोपर्यंत टॅमॅटो विरघळत नाही. तर ह्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिटं लागतील. हे पहा आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. आता टॅमॅटो पण छान मऊ झालेले आहेत आणि भाज्या आणि मसाले पण छानपैकी परतलेले आहेत. तर आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये धुतलेले स्वच्छ निथळत ठेवलेले तांदूळ टाकायचे आहेत. आता आपण काय करायचं आहे ना, ह्याला परतत बसायचं नाहीये भात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही परता थोडासा तेलावरती, पण हा ना भिजल्यामुळे काय होतं ना, तुटतो शक्यतो, त्यामुळे जास्त परतायची गरज नाही. आता आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये ना आपण हे जे 5 ग्लास पाणी गरम केलं होतं ना, ते गरम पाणी ह्याच्यात टाकून द्यायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाताला लवकर उकळी येते, भात मोकळा शिजतो आणि पटकनही शिजून होतं, चवही छान लागते भाताची. गार पाणी टाकलं की उकळी यायला फार वेळ लागतो, शिजायलाही वेळ होतो, त्यामुळे एका साईडला तुम्ही पाणी गरम करायला ठेवा. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण एवढे छानपैकी मिक्स करून घेऊया. आता हा भाताला आपण उकळी येऊन द्यायची आहे. उकळी फुटली की आपण ह्याला झाकण लावायचं आणि लो फ्लेमवरती भात शिजवून घ्यायचा आहे अर्ध्या तासासाठी. त्यामुळे काय होतं, भात छान शिजतो, फुलतो आणि खालून करपतही नाही कुकरमध्ये. त्यामुळे आपण हा लो फ्लेमवर शिजवायचा आहे. तर आता आपण उकळी येऊन देऊया भाताला. तुम्हाला दिसतंय आता उकळी आलेली आहे आपल्या भाताला. 5 मिनिटातच आली आहे कारण आपण गरम पाणी टाकलेलं आहे. आता आपण काय करायचं ना, कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि थोडी सजावटीसाठी ठेवायची. तर कोथिंबीरीची छान चव येते भातामध्ये, त्यामुळं झाकण लावायच्या आधी भातामध्ये कोथिंबीर टाकायची आणि खालून तुम्ही उलटण्याने भात बघा खाली लागलाय का आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे मीठ मसाले सगळीकडे व्यवस्थित शिजले जातील. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपण हा भात अर्ध्या तासासाठी शिजवणार आहे. अजिबात हाय फ्लेम करू नका, शिट्ट्या करून घेऊ नका. भात तर शिजेल पण खाली खूप करपेल भात, त्यामुळे लो फ्लेमवरती अर्धा तास शिजवून द्यायचं आहे आपल्याला. हे पहा व्ह्यूअर्स, आपला गरमागरम असा छोले पुलाव तयार आहे. हा मी तुम्हाला काढून सर्व करून दाखवते. हे पहा गरमागरम आहे, वाफ येते, तर मी तुम्हाला पटकन सर्व करून दाखवते हा भात. हे पहा व्ह्यूअर्स, आपला गरमागरम असा छोले भात तयार आहे. मी तुम्हाला जवळून याचं लुक दाखवते. मी थोडंसं कांदा आणि कोथिंबीरने याला गार्निश केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जवळून दाखवते. हे पहा इंद्रायणी आहे, त्यामुळे चिकट आहे पण अजिबात लगदा झालेला नाहीये. मोकळा सुटसुटीत हा भात आहे, बघू शकता तुम्ही.
दिसतं ना टेस्टी टेस्टी यमी यमी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.